कार्यक्रमाला फार उशीर झालेला आहे, त्याच्यामुळे माझं भाषण मी फार थोडक्यात अगदी आजच्या परिषदेचं सार या माध्यमातून मांडायचा प्रयत्न करेन। सर्वप्रथम राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, त्याचबरोबर आपल्या सगळ्यांपर्यंत ज्यांनी शिक्षणाची गंगा पोचवली असे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, त्याचबरोबर रायगड जिल्ह्यामध्ये ही शिक्षणाची धुरा ज्यांनी समर्थपणे पेलली, आपल्या सगळ्यांपर्यंत ती पोचवली असे कुळ कायद्याचे जनक अप्पासाहेब नारायण नागू पाटील, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकनेते दिवा पाटील साहेब, भाऊसाहेब रावते साहेब, आणि ज्यांच्या आज आझाद दस्त्याचं स्थापना दिन हे औचित्य साधून ज्यांनी आझाद दस्त्याची स्थापना केली असे हुतात्मा वीरभाई कोतवाल, त्याचबरोबर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील या सर्व विभूतींना अभिवादन करून आज इथे शिक्षण हक्क परिषदेच्या निमित्ताने जमलेले आजच्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष कोळंबे सर, ज्यांनी आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन केलं असे मगरे सर, सानप साहेब, आरवी पाटील साहेब, आणि सर्व इथे जमलेले मान्यवर आणि इथे जमलेले सर्व चळवळीतील कार्यकर्ते, कर्जत आणि इतर परिसरातून आलेले सर्व भूमिपुत्र आणि इतर सर्व सामाजिक कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो, आपण मगासपासून सगळ्या वक्त्यांचं भाषण ऐकलं आणि तुम्हाला सगळ्यांना जवळपास कल्पना आलेली असेल की ही परिषद कशासाठी आहे, ही शिक्षण हक्क परिषद कशासाठी आहे, शाळा वाचवा अभियान कशासाठी आहे। थोडासा इतिहासाचा उल्लेख करीन, फार जास्त माझं भाषण लांबणार नाही याची काळजी घेईन, पण आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, आपण मगाशी जितक्या महापुरुषांची नावं घेतली, या महापुरुषांनी मागच्या 2000 वर्षांची जी काही गुलामगिरी आपल्या समाजावरती, बहुजनांवरती लादलेली होती, त्या बहुजनांना त्या गुलामगिरीतून बाहेर काढायचा प्रयत्न केला होता। म्हणजे राजमाता जिजाऊंचा उल्लेख केला, त्यांनी पहिल्यांदा स्वराज्य असलं पाहिजे, कारण की आपला देश गुलामगिरीत आहे, आपल्याला स्वतःचं राज्य, रयतेचं राज्य, जनतेचं राज्य असायला पाहिजे, म्हणून स्वराज्याची संकल्पना मांडली। शिवाजी महाराजांनी ती पूर्ण केली। पुढे काळ बदलला, काळ बदलल्यानंतर ह्या स्वराज्याची खरी मालकी जर का मिळवायची असेल तर त्यासाठी लोकांचं अज्ञान दूर केलं पाहिजे। अविद्या ही एक अशी गोष्ट आहे ज्याच्यामुळे लोक गुलामगिरीत जगतायत, याची जाणीव ज्यांना झाली ते महात्मा फुले, ज्यांनी आपल्या त्यांची सगळ्यांना ती वाक्यरचना, जी प्रसिद्ध अशी वाक्यरचना माहिती आहे की विद्येविना मती गेली। मग ही जी गोष्ट त्यांनी सांगितली की विद्येविना मती गेली, मती विना नीती, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले आणि वित्ताविना शूद्र खचले। ही सर्वांना ही लाईन सगळ्यांना कल्पना आहे। म्हणजे एक अविद्येमुळे काय काय होऊ शकतं, का शूद्र खचले, का 2000 वर्ष आपण मानसिक गुलामगिरीमध्ये राहिलो, याचं मूळ त्यांनी शोधून काढलं आणि ते मुळावरती काम करण्यासाठी त्यांनी शिक्षणाची जी मुहूर्तमेढ रुजवली। आणि कुठेतरी आज मगाशी आरवी पाटील साहेबांनी सांगितलं की पाटलांचा मुलगा का शिकला, साहेब तुम्ही का शिकू शकलात, का माझ्या आईवडिलांपर्यंत शिक्षण पोचलो आणि म्हणून माझ्यापर्यंत ते शिक्षण पोचलो, मी आज सीए होऊ शकलो, याच्या मुळाशी कुठेतरी महात्मा फुलेंनी, आपल्या सर्व थोर पुरुषांनी, मग फुलेंपासून आंबेडकरांपासून ते कर्मवीर भाऊराव पाटलांपासून ते अगदी आत्ता भाऊराव रावते साहेब, आमच्या इथले नारायण नागू असतील, दिवा पाटील साहेब असतील, किंवा मगाशी आपण भाई कोतवालांचा उल्लेख केला, त्यांनी फक्त राजकीय काम केलं नाही, त्यांनी शैक्षणिक काम सुद्धा केलं। या सगळ्या थोरांनी जी गोष्ट रुजवली, ज्या रुजलेल्या गोष्टीचं वटवृक्ष व्हायला आता कुठे सुरुवात झाली होती, आता कुठेतरी आम्हाला समानता कळायला लागली होती, आता कुठेतरी आमच्यापर्यंत शिक्षण पोचायला लागलं होतं, आणि आता हे पोचत असतानाच कुठेतरी आम्ही आमचा हक्क मागतो का काय, आम्ही आमच्या या देशावरचा अधिकार मागतो का काय, हे जेव्हा काही लोकांना मे बी कळायला लागलं असेल तर त्यांनी आमची मुळं छाटण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। आपल्याला खूप सोपा विषय वाटतो की इथे प्राथमिक शाळा बंद का होत आहेत, का प्राथमिक शाळांवरती घाला घालायचा प्रयत्न होतो, कारण की माणूस प्राथमिक शाळेतच नाही गेला तर माध्यमिक मध्ये कसा जाईल, माध्यमिक मध्ये नाही पोहोचला तर उच्च माध्यमिक, आणि उच्च माध्यमिक मध्ये नाही पोहोचला तर हायर एज्युकेशन, वेगवेगळ्या प्रोफेशनल एज्युकेशन कसा घेऊ शकेल। या सगळ्या तर फांद्या आहेत, तुम्ही मुळच छाटली तर फांद्या कशा जगू शकणार आहेत, ही साधीशी गोष्ट आहे। आणि ह्याचं जिथे जे मूळ सुरू झालं, जे सांगताना खूप सोपा भाग आहे तो म्हणजे RTE, राईट टू एज्युकेशन। राईट टू एज्युकेशन
आपल्याला लक्षात येईल की प्रत्येकापर्यंत शिक्षण पोचलं पाहिजे म्हणून राईट टू एज्युकेशन आणलं गेलं. आणि या राईट टू एज्युकेशनच्या महाराष्ट्राचं जे त्याचं GR आहे महाराष्ट्र शासनाचं, कारण की शिक्षण हे कॉन्करंट लिस्टमध्ये येतं. केंद्र आणि राज्य दोघांना त्याची जबाबदारी असते त्याला पार पाडायची. केंद्राने RT राईट टू एज्युकेशन पॉलिसी आणली 2009 मध्ये, ज्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे, त्याच्यामध्ये एक कलम आहे, तर कलम म्हणतं की 1ली ते 4थी पर्यंतचं जे शिक्षण आहे ते तुमच्या नजीकच्या परिसरामध्ये 1 किलोमीटरची मर्यादा दिली गेलेली आहे. त्याच्यामध्ये कलम 5 आणि 6 मध्ये मर्यादा म्हटली गेलेली आहे की शाळा किती लांब असू शकते. ती शाळा लांब असू शकते. त्यांनी म्हटलंय 1ली ते 4थी साठी 1 किलोमीटर आणि तुमची 5वी ते 8वी साठी ती जी आहे ती 3 किलोमीटरचं दिलं गेलेलं आहे. हे राष्ट्रीय RT जो ऍक्ट आहे त्यात म्हटलेलं आहे. फक्त त्याच्यामध्ये दिलंय की ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, स्थानिक गव्हर्नमेंट आहे, त्यांनी या संदर्भातली जी अंमलबजावणी आहे ती करायची आहे. आता ह्याच्यामध्ये काही कागद चाळत असताना मी सहज तो महाराष्ट्राचा डॉक्युमेंट कुठला, कारण की बरेच डॉक्युमेंट डाउनलोड होतात, तर महाराष्ट्राच्या डॉक्युमेंटमध्ये काय लिहिलंय तिथे मर्यादा म्हटलेलं आहे. म्हणजे मर्यादेचा अर्थ अंतर असायला पाहिजे. तर अंतर किती असायला पाहिजे त्या सेक्शनमध्ये यांनी मुलांच्या पटसंख्येचा पण शब्द टाकून टाकला. ही जी शाळा बंद होण्याचं जे गमक आहे, हे शाळा का बंद होत आहे, कारण की RTचा जो महाराष्ट्राचा जो रूल आहे, जो मॉडेल रूल आहे, त्याच्यामध्ये जो कलम आहे त्याच्यात हे म्हणतायत की नजीकची शाळेची व्याख्या दिली आहे की नजीकची शाळा म्हणजे 1 किलोमीटर किंवा त्याच्यामध्ये जर का 20ची पटसंख्या असेल, पहिलीसाठी 20ची पटसंख्या 1ली ते 4थी आणि 5वी नंतर पण त्यांनी 20ची पटसंख्या ठेवली आहे. म्हणजे 20ची पटसंख्या आणि अंतर या दोघांचं कॉम्बिनेशन करून टाकलं. म्हणजे हा निव्वळ तुम्ही आम्ही प्रश्न विचारत नाही, आम्ही तो कायदा वाचत नाही, आम्ही त्याच्या मुळाशी जात नाही. ह्या गोष्टीचा परस्पर घेतलेला गैरफायदा आहे. अंतरचा आणि मुलांच्या संख्येचा काय संबंध आहे का साहेब? अंतर आणि मुलांच्या संबंध नाहीये. तिथे चायनामध्ये एका मुलीसाठी शिक्षणासाठी अख्खी ट्रेन पोचवली गेली. म्हणजे जपानमध्ये सॉरी, एका मुलीचं शिक्षण तिचं बंद पडू नये, खंड पडू नये म्हणून ट्रेन चालू ठेवली गेली अख्खीच्या अख्खी. इथे सर ते पूर्णपणे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. कुठेतरी पुन्हा एकदा ती जुनी चातुर्वर्ण व्यवस्था आणण्याचा कुठेतरी कटकारस्थान रचलं जात आहे. प्राथमिक शिक्षणातूनच जर का मुलांना बाजूला केलं तर ह्यांना जे सेवा देणारे शूद्र उपलब्ध असायला पाहिजेत, जे शिक्षणामुळे उपलब्ध होत नाही आहेत, ते कुठेतरी नव्याने पुन्हा शूद्रांची फौज तयार करायची असा काहीसा प्रयत्न या शासन व्यवस्थेने मांडलेला आहे. आणि माझी विनंती असेल, कुठेतरी आपल्याला खरा भारत जो ज्याच्यामध्ये सर्व 140 कोटी जनतेचा त्या भारतावरती जर का राज्य असायला पाहिजे, तो अधिकार त्यांना सांगता आला पाहिजे, तर ती अधिकाराची जाणीव जी होणार आहे ती शिक्षणातून होऊ शकणार आहे. आणि कुठेतरी त्या शिक्षणाचा दर्जा वाढवण्याचा प्रयत्न करणं आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी असायला पाहिजे. म्हणजे इथे बसलेले आणि आता जे सध्या थांबलेली जी मंडळी आहेत ती सगळी खरे हाडाचे कार्यकर्ते आहेत. मला असं वाटतं की कुठेतरी आम्हाला सगळ्यांना तो प्रयत्न करावा लागणार आहे की आपली प्राथमिक शाळा का टिकायला पाहिजे, तिची पटसंख्या कशी वाढवता येईल त्याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे, तिची गुणवत्ता वाढवायला पाहिजे. कुठेतरी शिक्षकांचे जे प्रॉब्लेम्स आहेत, ज्यांना शिक्षकेतर कामं करावी लागतात, ती कामं त्यांची कमी करण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. कुठेतरी शाळांचा प्रश्न म्हणजे फक्त विद्यार्थी आणि शिक्षक ह्यांचा नसून तो एक समाजाचा प्रश्न आहे. म्हणून आम्हा सगळ्यांनी याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. खूप मोठ्या पैशांच्या म्हणजे हा पडलेला साधा प्रश्न आहे की तुमच्याकडे जगातली सर्वात मोठी जी युवा किंवा बाल्य तरुण जी पॉप्युलेशन आहे ती तुमच्या देशामध्ये आहे. आज या पॉप्युलेशनच्या जर का शिक्षणावरती किंवा त्याला नैतिकतेवरती जर का आपण खर्च केला नाही तर आपण पुढे पुन्हा तीच गोष्ट येते की आपण परत गुलामांची फौज तयार करणार आहोत. आपण मोठ्या देशांची नावं घेतो, अनेक देशांची उदाहरणं आहेत, जपान असेल, सिंगापूर असेल, ऑस्ट्रेलिया असेल, कॅनडा असेल. ही सगळी देशांनी पहिलं काम काय केलं होतं, त्या देशांची परिस्थिती आजपासून 100-1 वर्षापूर्वी आपल्यापेक्षा वाईट होती. जपानची परिस्थिती 100-125 वर्षापूर्वी आपल्यापेक्षा बिकट होती.
पण ही देशं का सुधारली? कारण की त्यांनी त्यांच्या देशामध्ये त्यांचं जे शिक्षण आहे ते शिक्षण सक्तीचं केलं आणि मोफत केलं. त्यांनी त्यांच्या देशामधली जी फोर्स आहे, मॅनपॉवर आहे, त्या मॅनपॉवरला त्यांनी डेव्हलप केलं, एज्युकेट केलं, शिकवलं. आणि ते शिकवल्यानंतर त्यांना इतकं हे केलं की आपोआप, म्हणजे साधी अशी गोष्ट आहे की तुम्ही कमी शिक्षण घेऊन एक मजूर बनायचं आणि मजूर बनून तुम्ही डेली एक 400-500 रुपये कमवायचे, की तुम्ही एखादा अधिकारी बनून तुम्ही महिन्याला 2-5 लाख रुपये कमवायचे, कोणाच्या हातात आहे? आणि कशामुळे ते शक्य होऊ शकणार आहे? ते शिक्षणामुळे शक्य होऊ शकणार आहे. आणि हा शिक्षणाचा पाया कापायचा प्रयत्न काही यंत्रणांकडनं चालू केलेला आहे. माझं सगळ्यांना विनंती असणार आहे की जी शिक्षण हक्क परिषद ही जी सुरू केली गेलेली आहे शिवराज्य प्रतिष्ठानच्या वतीने, त्याला कुठेतरी एक सामाजिक जबाबदारी म्हणून, सामाजिक बांधिलकी म्हणून आपण सगळ्यांनी पाहिलं पाहिजे. कुठेतरी फक्त आपलंच इथे जमलेली सगळी मंडळी, माझ्या मते सगळे आपापल्या परीने सधन आहेत, आपापल्या परीने सगळी मंडळी स्वतःच्या पायावर चांगल्या रीतीने उभी आहेत, पण कुठेतरी त्यांच्या मनामध्ये असलेली जी काही सामाजिक जाणीव आहे त्या निमित्ताने ती सगळी इथे आहेत. पण कुठेतरी ही सामाजिक जाणीव आपल्या पलीकडे जाऊन आपल्याला आपल्या इतर लोकांमध्ये ती पेरायला लागेल, रुजवायला लागेल. आपल्याला वेगवेगळ्या स्तरांवरती, म्हणजे खास करून ग्रामीण भागामध्ये, कारण की आज सुद्धा देशातली 60% अधिक जनता ही ग्रामीण भागामध्ये राहते. आणि या ज्या काही समाज योजनाचा आणि हा जो काही RTE मध्ये जे काही गोंधळ केलेले आहेत काही गोष्टींचे, त्या गोंधळामुळे काय होते की शहरातल्या मे बी मुलांना इतका फरक पडणार नाही, कारण त्यांच्यासाठी संधी उपलब्ध असू शकणार आहे. पण ती 60% जनता ग्रामीण भागात राहते, जिथे आज पण 1 किलोमीटर आणि 3 किलोमीटरवरती शाळा उपलब्ध नाही आहेत, ज्याच्यासाठी पायपीट करत मुलांना जावं लागतं. त्या सुद्धा शाळा बंद करण्याचा जो काही घाट घातलेला आहे, तो घाट कुठेतरी आपल्या सगळ्यांना मिळून मोडून काढावा लागेल. खूप मोठी ताकद या संविधानाच्या माध्यमातून आपल्याला दिली गेलेली आहे, ती म्हणजे आपल्याकडे असलेली स्थानिक स्वराज्य संस्थेची एक मांडणी. म्हणजे महानगरपालिका असतील शहरांमध्ये, तर गावांमध्ये ग्रामपंचायती आहेत आणि ग्रामपंचायतींनी स्वतःचे अधिकार वापरले पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळे ग्रामपंचायती असतील, पंचायत समित्या असतील, जिल्हा परिषदा असतील, इथं असलेलं म्हणजे आता एक मे बी सगळ्यांना आता इथे तरी तरुण वर्ग आपला इथं सध्या नाही आहे, पण सगळ्यांना हल्ली एक शाहरुख खानचा एक नवीन चित्रपट आलाय आणि त्याचा एक मीम व्हायरल झालेला आहे आणि ते सांगते की एक उंगली क्या कर सकती है. मला असं वाटतं ती उंगलीची ताकद आम्हा सगळ्यांना लक्षात आणून देण्यासाठीच तो काहीसा डायलॉग असेल, पण तो डायलॉगला बाजूला जरी ठेवलं तरी परिस्थिती अशी आहे की तुमचं एक मत, तुमचं एक मतदार म्हणून असलेला जो काही अधिकार आहे, तो अधिकार अजून आपण वापरलाच नाही आहे. कुठेतरी आपले जे राज्यकर्ते आहेत, मग ते ग्रामपंचायतीतले राज्यकर्ते असतील किंवा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांमधले ते आमदार खासदारांपर्यंत आपण प्रश्न विचारला पाहिजे की माझ्या घरामधल्या प्रत्येकाला, म्हणजे प्रत्येक आमच्या गावातल्या मुलापर्यंत, माझ्या परिसरातल्या मुला मुलींपर्यंत आमचं हक्काचं शिक्षण का पोचत नाहीये, दर्जेदार शिक्षण का पोचत नाहीये. जे जे मगाशी साहेब तुम्ही त्या पॉलिसीजमध्ये मांडलं, तुम्ही सुद्धा मांडलं आणि पाटील साहेबांनी सुद्धा मांडलं की ह्या सगळ्या गोष्टी कधी पोचणार आहेत, कशा पोचणार आहेत, त्याच्यासाठी असलेला फंड आम्ही नको त्या ठिकाणी जो काही वाया घालवतो, तो फंड आम्ही शिक्षणावरती का खर्च करत नाही आहेत, त्याची तरतूद जर का ग्रामपंचायत पातळीपासून झाली, जिल्हा परिषद पातळीपासून झाली, तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने त्याच्यावरती काम व्हायला सुरुवात होईल. तुम्ही एक शिक्षक ही शाळा ठेवताय, मग तो एक शिक्षक सगळ्याच गोष्टींचा मास्टर कसा असू शकतो? हे साधंसं गणित आहे. का लोक प्रायव्हेट शाळांकडे वळत आहेत? प्रायव्हेट शाळांची फी परवडत नाही तरी सुद्धा वळतात, कारण कुठेतरी तो जो एक इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट शाळांमध्ये दिला जातोय तो सरकारी शाळांमध्ये मिळत नाहीये. आणि सरकारी शाळांमध्ये काय होतं की आपल्या सगळ्यांचं दुर्लक्ष आहे कुठेतरी, म्हणून तो दर्जा तिथला सुधारत नाही. तर कुठेतरी आपण सगळ्यांनी या संदर्भातली चळवळ घराघरापर्यंत पोचवली पाहिजे. शिक्षणाचा अधिकार आपल्या सगळ्यांचा आहे. मगाशी रोशननी उल्लेख केला होता, आपण विविध प्रकारचे टॅक्स भरतो. एक टॅक्स त्यांनी नाही सांगितला, तो म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स. तो म्हणजे तुम्ही एखादं त्या आपल्या टपरीवरनं तुम्ही एखादं माचीसची काडी जरी घेतली असेल त्याच्यावरती पण तुम्ही GST भरत असता. तर तुमचा एक खूप मोठा अंश तुमच्या जगण्यामधला गव्हर्नमेंट घेत असते. तुम्ही जर का 5,000 रुपये तुमचं जगायला खर्च असेल महिन्याचा, तर त्या 5,000मधनं 18% म्हणजे 900 रुपये तुम्ही कमीत कमी गृहीत धरून चला की दर महिन्याला 900 रुपये पर व्यक्ती पर माणशी शासन जमा करतोय टॅक्सच्या नावाखाली, GSTच्या नावाखाली. तर कुठेतरी त्याची परतफेड, तुम्हाला चांगली शैक्षणिक व्यवस्था असणे, तुमची चांगली आरोग्य व्यवस्था असणे ही गरज आहे. हे तुम्ही मांडलं पाहिजे, बोललं पाहिजे, मागितलं पाहिजे. माझ्या ग्रामपंचायतीच्या बजेटपैकी किती बजेट हा शिक्षणावर खर्च होतो, जरी ते म्हटलं की हा आपला संबंध नाही आहे, तो जिल्हा परिषदमधनं येईल, तरी त्याचा अधिकार, माझ्या शाळेसाठी आलेला पैसा कुठे आहे?
जिल्हा परिषदेमधली माझ्या शाळेचं बजेट कुठे, हे प्रश्न आपण विचारले पाहिजेत. शिक्षकांनी, पालकांनी आणि सर्वसामान्य जनतेने या गोष्टीसाठी आवाज उंचवला पाहिजे. शिवराज्य प्रतिष्ठान याच्यासाठी खूप मोठं शिवधनुष्य ह्या सगळ्या मंडळींनी पेरलेलं आहे. ही सगळी तरुण मंडळी आहेत. माझी सगळ्यांना विनंती असेल की या सगळ्या तरुणाईच्या मागं तुम्ही सगळ्यांनी आपले आशीर्वाद द्यावेत आणि त्यांच्या मागे हक्काने उभं राहावं. आणि शिवराज्य प्रतिष्ठानला सुद्धा आपल्याला गावागावात पोचायचं आहे. आपण रायगड जिल्ह्याला जर का आपण ज्याला आपण म्हणूया की आपण पायलट प्रोजेक्टसारखा जर का विचार केला तर रायगड जिल्ह्यातले सगळे तालुके आणि तालुक्यातली सगळी गावं आपल्याला कशी कव्हर करता येतील आणि त्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातली एक सुद्धा शाळा बंद पडता कामा नये. आणि ती शाळा नुसती सुरूच झाली नाही पाहिजे, तर ती शाळा दर्जेदार झाली पाहिजे. त्या शाळेतला सगळा इन्फ्रास्ट्रक्चर त्या शाळेला मिळाला पाहिजे आणि त्या शाळेचा असलेला बजेट त्या शाळेला मिळाला पाहिजे. या सगळ्या गोष्टी ज्या अगदी प्रशासकीय पातळीपासून जन आंदोलनापर्यंत आपल्याला या सगळ्या गोष्टींची मांडणी करणं आवश्यक आहे. आपण सगळी मंडळी करत असलेला हा सगळा जो उपक्रम आहे, आम्ही सर्व त्याचा भाग आहोत. आणि माझी विनंती असेल या सगळ्या जमलेल्या मंडळींना, आपल्या पुढच्या पिढीचं भवितव्य वाचवायचं असेल, आपली पुढची पिढी टिकवायची असेल, आपल्या सगळ्या नेते मंडळींचं आणि आपल्या सगळ्या महापुरुषांची आपण फक्त पूजा न करता त्यांनी जी सुरू केलेली ज्योत आहे ती ज्योत मावळता कामा नये, ती मशाल थंड पडता कामा नये. ही सगळी जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. त्यामुळे ही शिक्षण हक्क चळवळ सगळ्या घरापर्यंत पोहोचून सगळ्या आपल्या पुढच्या पिढींना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठीचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करूया. इतकं बोलतो. सगळ्यांनी खूप शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा शिवराज्य प्रतिष्ठानला या अगदी म्हणजे खूप अशा मोठ्या मूल्यवान नैतिक अशा उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पाटील साहेब.